महाराष्ट्रात जर यापुढे अन्नात भेसळ केली, लोकांच्या अन्नात माती कालवली, दुधात भेसळ केली, औषधात भेसळ केली, बेकायदेशीर गुटखेची विक्री केली किंवा खवा असेल, पनीर असेल, कुठलाही अन्न पदार्थ असेल याच्यात जर भेसळ केली, ज्या ठिकाणी ज्या जागेवर भेसळ केली त्याच्यावर मोका लागणार. ज्यांनी ती भाड्याने दिली त्याच्यावर मोका लागणार. ज्यांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते वाहतूक केली त्या वाहन मालकावर मोका लागणार. ज्या डिस्ट्रीब्युटरने विकलं त्याच्यावर मोका लागणार. ज्यांनी ते सब डीलर म्हणून पुढे पाठवलं त्याच्यावर मोका लागणार. ज्यांनी प्रत्यक्षात विकलं त्याच्यावर पण मोका लागणार. ज्यांनी कोणी ह्या व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत केली त्याला मोका लागणार. मग ती कुठलीही संस्था असू द्या, व्यक्ती असू द्या, आस्थापना असू द्या, सगळ्यांवर मोका लागणार. म्हणजे तुमच्या अन्नात जे जे माती कालवतील, निकृष्ट दर्जाचं तुम्हाला देतील, भेसळयुक्त जर तुम्हाला कुणी विक्री करत असेल, पुरवठा करत असेल, त्या सगळ्यांवर शासनानं आता कडक निर्णय घेतलेला आहे. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई होणार, त्यांना थेट जेलमध्ये पाठवणार आणि नंतर त्यांना जामीन सुद्धा झाली नाही पाहिजे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार. दुधात भेसळ केली किंवा कुठल्याही अन्न पदार्थात भेसळ केली किंवा सर्वसामान्य व्यक्तीच्या पोटामध्ये विषारी द्रव्याच्या माध्यमातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मग ही सगळी रासायनिक प्रक्रिया ज्या ठिकाणी होते, दुधात भेसळ ज्या ठिकाणी होते किंवा ज्या पद्धतीनं औषध गोळ्या असतील, निकृष्ट दर्जाचे असतील, अन्नधान्य असेल, याच्यात जर केमिकल युक्त काही भेसळ करण्याचा प्रयत्न केला तर 12 जून 2026 पासून ही संघटित गुन्हेगारी मानली जाईल आणि एफडीएचे कमिशनर सन्माननीय तुकाराम मुंडे साहेबांनी इथून पुढं मग ते गुटखा विक्री असेल किंवा कुठल्या अन्न पदार्थात भेसळ असेल, दूध भेसळ असेल, औषध भेसळ असेल, ही सगळी संघटित गुन्हेगारी जर तुम्ही एखाद्या ठिकाणी, एखाद्या जागेमध्ये, एखाद्या डिस्ट्रीब्युटर कडून, एखाद्या सेलर कडून किंवा हे सगळं करण्यासाठी कोणी फंडिंग करत असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं याला संघटित गुन्हेगारी मानून त्यांना मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा राज्य सरकारने स्पष्ट आदेश काढला. म्हणजे जर तुमच्या दुधात भेसळ होत असेल, तुमच्या खाद्यपदार्थात भेसळ होत असेल, खव्यात भेसळ होत असेल, अजून पनीर मध्ये भेसळ होत असेल तर आणि ही चूक तुमच्या निदर्शनास आली, त्या सेलर पर्यंत, दुकानदार पर्यंत ज्याने कुणी पुरवलंय, ज्यानं कुणी शेवटच्या ठिकाणी भेसळ केली, ती जागा कुणाची, ते वेअर हाऊस कुणाचं आहे, ते गोडाऊन अर्थात त्याची मालकी कुणाची आहे, ती संस्था आहे का, व्यक्ती आहे का, कोण आहे, त्या सगळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांना थेट जेलची हवा खावी लागेल असा मोठा निर्णय शासनाने घेतला. आणि हे खरं तर पब्लिक म्हणून सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी जे जे खेळतील त्यांना इथून पुढं मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होईल असा 12 जून 2026 रोजी शासनाने निर्णय घेतल्याचं तुकाराम मुंडेंनी जाहीर केलं. आणि सगळ्या बोगस धंदे करणाऱ्या, भेसळ करणाऱ्या किंवा या राज्यात परराज्यातून गुटखेचं त्या ठिकाणी सप्लाय करणाऱ्या, येणाऱ्या जाणाऱ्या, वाहतूक करणाऱ्या, म्हणजे हे भेसळ पदार्थ दळणवळणासाठी जी कुठली वाहनं वापरली जातील त्यांच्यावर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल. इतका कडक ताकदीचा आदेश राज्य सरकारने काढला. काय काय नियम केले, कुणासाठी हे नियम बंधनकारक आहेत आणि राज्यातल्या सर्वसामान्य माणसांनी कसं सुरक्षित राहायचं या सगळ्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे. सर्वांचं या संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी पुण्यातून संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विनंती एवढीच आहे,
हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्वाचं, बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. इतरही व्हिडिओ पाहत चला. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझेशन ऍक्ट अर्थात मकोका इथून पुढच्या काळामध्ये पब्लिक हेल्थला प्रमाण मानून लोकांच्या जीवाची काळजी घेऊन त्यांच्या घरामध्ये पोटामध्ये चुकीचं अन्न त्या ठिकाणी किंवा रासायनिक पदार्थ जाऊ नये आणि त्यांना शारीरिक व्याधी होऊ नये म्हणून एफडीएने अत्यंत कठोर, महत्वाचा आणि राज्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या निरोगी आयुष्यासाठी हा फार कडक निर्णय घेतलेला आहे. जे भेसळ करणारे आहेत त्यांचे दणाणलेच काय, त्यांना थेट जेलची वारी करावी लागेल. आणि जर एखाद्या व्यक्तीला मकोका लागला तर एफडीए म्हणजे शासनाच्या वतीनं त्याला जामीन मिळू नये या पद्धतीचा विरोध सुद्धा शासनाच्या वतीनं केला जाईल. आणि कुठल्या सेक्शन खाली, कुठल्या आदेशान्वये त्या गुन्हेगारांवर कारवाई होईल या सगळ्या बाबतीत आपण चर्चा करूया. फूड सेफ्टी ऍक्ट 2005 रोजीचा, ज्या माध्यमातून प्रत्येकाची काळजी घेतली पाहिजे, या अंतर्गत फूड सेफ्टी ऍक्ट अंतर्गत कलम 3, कलम 26, कलम 27, कलम 38, कलम 41, 42, 59, कलम 63, 64 आणि 89 अंतर्गत त्या सगळ्या भेसळ करणाऱ्या, मग तो एखाद्याने जमीन भाड्याने दिली असेल त्याच्यावर पण गुन्हा दाखल होईल, वेअर हाऊसवर गुन्हा दाखल होईल, त्याचं जे कोणी मॅनेजमेंट करत असेल त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पुरवला जात असेल त्या वाहनांवर गुन्हे दाखल होतील. म्हणजे मग तो एखाद्या डीलरकडे, सब डीलरकडे, सेलर पर्यंत, व्यापाऱ्यापर्यंत जे कोणी हे हाताळतील त्या प्रत्येकावर या कलमांतर्गत, फूड सेफ्टी ऍक्ट अंतर्गत या सेक्शन खाली गुन्हे दाखल होतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मकोका अंतर्गत जी कारवाई त्या ठिकाणी होणार आहे, कारण ही संघटित गुन्हेगारी आहे, एका व्यक्तीचं काम नाही. आणि याच्यातून जर पब्लिक हेल्थ डिस्टर्ब होत असेल, त्यांना वाईट परिणामांना सामोरे जावं लागत असेल, तर जसं नेशन फर्स्ट तसं हेल्थ सुद्धा फर्स्ट या अनुषंगानं मकोका अंतर्गत कलम 21D, कलम 21E अर्थात कलम 21F, कलम 21(3), 4, 18 and 23 या कलमांतर्गत सुद्धा या सगळ्या व्यक्तींवर त्या ठिकाणी मकोका अंतर्गत संघटित गुन्हेगारी म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. आता याच्यात कोण असतील? बऱ्याच संस्था असतात, मग त्या दूध उत्पादक, वितरण किंवा कुठलीही नंबर ऑफ संस्था आहेत, त्या सगळ्यांवर कारवाई होईल, आस्थापनेवर कारवाई होईल, व्यक्तींवर कारवाई होईल. आणि ही कारवाई मोकाची असेल, मकोकाची असेल. कारण सेक्शन 23 अंतर्गत ज्या पद्धतीनं राज्य सरकार सक्तीनं या सगळ्या गोष्टी करणार नाही तोपर्यंत त्याच्यावर निर्बंध येणार नाहीत. आणि या सगळ्या निर्बंधातून कारण बरेच लोक स्वतःचा ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवतात, पैसे पुरवतात. जर या अशा उद्योगाला ज्याने कोणी पैसा पुरवला असेल, काही एजंट असतील, ट्रान्सपोर्ट कंपन्या असतील, उत्पादन करणारे असतील, कच्चा माल पुरवणारे असतील, उत्पादन करून त्याचं पॅकेजिंग असेल, त्याचं लेबलिंग असेल, हे सगळं निकृष्ट दर्जाचं चालणार नाही. आणि इथं जर भेसळ झाली तर या सगळ्यांवर डीलर, सब डीलर सगळ्यांमध्ये या सगळ्यांवर त्या ठिकाणी मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल. म्हणजे तुकाराम मुंडेंनी साधारणतः चार्ज कधी घेतलाय या सगळ्या गोष्टीचा,
या सगळ्या बाबतीत कारवाई कशी केली जाईल, तर त्याची थोडी माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं 25 मे ते 11 जून म्हणजे कालपर्यंत 25 मेला चार्ज घेतला ते 11 जून या दरम्यान 354 कारवाया झाल्या. म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे काही सील केले, प्रोडक्ट टेस्टिंगला घेतले. त्या 354 मध्ये 344 ठिकाणी भेसळयुक्त त्या ठिकाणी पदार्थ आढळले, त्या वस्तू आढळल्या, ज्याच्यामध्ये दोषी ठरले गेले साधारणतः 3,27,00,000 इतक्या किमतीच्या रुपयाच्या या सगळ्या त्या पदार्थांवर कारवाई करण्यात आली. म्हणजे राज्यामध्ये एवढ्या किमतीचं भेसळयुक्त हे सगळं वितरित केलं जाणार होतं किंवा त्या शॉपवर पकडलं गेलं. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 335 FIR या 25 मे ते 11 जून दरम्यान झाल्या, ज्याच्यामध्ये म्हणजे लाखो रुपयाच्या गाड्या आणि साधारणतः नाही म्हणलं तरी शेकडो लोकांवर गुन्हे दाखल झाले, अटक झाली. साधारणतः 350 लोकांवर सगळे वेगळ्या वेगळ्या जेलमध्ये त्यांच्यावर त्या ठिकाणी. आणि जर ही या आत्ताच्या शासन निर्णयानुसार जर यांच्यावर कारवाई झाली तर हे सगळे मकोका अंतर्गत यांच्यावर गुन्हे दाखल होतील आणि गंभीर स्वरूपाची कारवाई त्या ठिकाणी होणार आहे. कारण FACCI अंतर्गत सेक्शन जो FDAचा आहे, FACCI अंतर्गत ज्याला सेक्शन 30 अंतर्गत या सगळ्यांवर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याचा निर्णय एकंदरीत या सगळ्यांनी घेतलेला आहे. सगळ्यात महत्वाचं शासनानं याच्यामध्ये यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर साधारणतः 10 लाख आणि त्याच्या आसपास ज्या पद्धतीचं तो गुन्हा असेल त्या ताकदीचं त्याच्यावर कारवाई तर होईलच, परंतु फूड डेप्युटी ऑफिसर याच्याकडे संबंधित कारवाईचे त्या विभागाअंतर्गत अधिकार दिलेले आहेत. ते अधिकार त्यांनी पूर्णपणे वापरायचे. याच्या अगोदर सुद्धा होते, परंतु सगळीकडे पैशावर सगळ्यांना विकत घेतलं जातं, वेगळं सांगायची गरज नाही. परंतु आता मात्र सगळ्यांवर सक्तीनं कारवाई केली जाणार आहे. आणि अटक केल्यानंतर मी आत्ताच मगाशी सांगितल्याप्रमाणे यांना जामीनच मिळू द्यायचा नाही, यांच्या पूर्ण मुसक्या आवळून टाकायच्या. आणि संघटित गुन्हेगारी मध्ये जे मोकामध्ये गेले त्यांची अवस्था काय असते हे त्या गुन्हेगारांनाच त्याचं दुःख माहिती आहे. आणि हे सगळं महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी सध्या पाहतो आहे. अशा पद्धतीच्या ऑर्डर आता शासनाने त्या ठिकाणी काढलेल्या आहेत. म्हणून व्यक्ती, संस्था किंवा आस्थापना यांना कुणाला सुट्टी दिली जाणार नाही. सगळ्यात महत्वाचं, गुजरातमधून वेळोवेळी गुटखा त्या ठिकाणी महाराष्ट्रात येतो. महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे. खवा येतो किंवा अजून जे काही दुधापासून तयार होणारे पनीर असेल, इथं सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात भेसळ होते. तर ही भेसळ दळणवळण करणारे, पुरवठा करणारे कोणालाही सुट्टी दिली जाणार नाही. कारण प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य यालाच सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल असं एकंदरीत त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि भारतीय संविधानानं जर या सगळ्या गोष्टीच्या, व्यक्तींच्या आरोग्याला सर्वोच्च महत्व दिलं असेल आणि त्यालाच सर्वोच्च प्राधान्य दिलं असेल तर मग याच्यामध्ये कुणालाही म्हणजे मुलाहिजा बाळगला जाणार नाही. आणि जर शरीरावर इजा, इंजुरियस टू हेल्थ असं म्हणतात, तर हा संवैधानिक अधिकार याच्यापासून FDAने जो काही हक्क, अधिकार आणि कारवाई करण्याची ठरवलेला आहे, त्याच्यामुळं आर्टिकल 47 नुसार त्या सगळ्यांवर अत्यंत गंभीर स्वरूपाची कारवाई होईल अशा पद्धतीच्या सूचना तुकाराम मुंडेंनी दिल्या. त्याचबरोबर हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये शासनानं अजून एक दुसरा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. बऱ्याच हॉस्पिटलमध्ये हा 12 जूनचा दुसरा अध्यादेश आहे.
ज्याच्यामध्ये जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण ऍडमिट असेल आणि तिथलं हॉस्पिटल त्याच्यावर जर त्याच हॉस्पिटलच्या मेडिकल मधून औषध गोळ्या खरेदी कराव्यात अशी जर सक्ती करत असेल तर ते हॉस्पिटल तसं करू शकत नाही. 12 जून 2026 रोजी शासनानं निर्णय घेतला. पेशंट असो किंवा पेशंटचे नातेवाईक असो, त्यांच्या मनावर आहे, त्यांना ते व्यक्ती स्वातंत्र्य आहे हॉस्पिटलच्या मेडिकल मधून औषध गोळ्या घ्यायच्या की बाहेरच्या मेडिकल मधून. ह्या त्यांचा पेशंटचा आणि त्यांच्या पालकांचा तो वैयक्तिक अधिकार आहे. हॉस्पिटलनी सक्ती करू नये आणि जर हॉस्पिटलनी सक्ती केली तर हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करण्याचा एक स्वतंत्र अध्यादेश सुद्धा शासनाने काढलेला आहे. म्हणजे आता कोणालाही सुट्टी दिली जाणार नाही, कोणाच्याही जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही. तोही तुकाराम ग्रेट होता, हाही तुकाराम ग्रेट आहे. तोही लोकांसाठी काम करत होता, हाही लोकांसाठी काम करतो आहे. प्रामाणिकपणे काम केल्यानंतर कुठलीही खुर्ची असू द्या किंवा कुठल्याही खुर्चीवर बसू द्या, ज्या संविधानाला प्रमाण मानून जनतेची लोकांची सेवा करण्यासाठीची निपक्षपातीपणाची ज्यावेळेस शपथ घेतली जाते त्यावेळेस ती प्रामाणिकपणे पार पाडली जाते. ते तुकाराम मुंडेंच्या या कृतीतून दिसतंय. आणि या सगळ्या ह्याच्यामुळे महाराष्ट्रातील सगळे दूध उत्पादक असतील, दुधावर प्रक्रिया करणारे असतील, यांना चांगले दिवस येतील. भेसळयुक्त कुणाच्याही पोटात घरापर्यंत जाणार नाही आणि जे कोणी पाठवण्याचा प्रयत्न करतील ते मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर तुम्हाला माहितीये 10 वर्षाची शिक्षा, दंड आणि सुट्टी पण जामीन लवकर होऊ देत नाही. आणि शासनच जर त्याच्यावर पार्टी होणार असेल, त्याच्या बेलला विरोध करणार असेल तर ही लोक लवकर सुटणार नाहीत. इतका कडक निर्णय घेतल्यानंतर तशी अंमलबजावणी झाली तर भेसळ मुक्त महाराष्ट्र व्हायला जास्त वेळ लागणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्हाला काय वाटतं? खरंच हा विद्रोही तुकाराम आहे की नाही? लोकांच्या हिताचा निर्णय घेणारा. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत पाठवा आणि सगळ्यात महत्वाचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. संतोष शिंदे ऑफिशियल.